नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण बघूया. सोहम आणि बबलू चांगलेच कामाला लागलेले असतात. जी टॅगलाईन दिलेली असते सारंगने ती आता फॉलो करायची असते आणि त्यांची सगळीकडे ॲड ते करत असतात. पुढे काय प्रोसिजर करायची, बबलू आणि सोहम सगळं काही व्यवस्थित बघत असतात. रील्स वगैरे बनवायला लावायच्या, त्याच्यामध्ये ही टॅगलाईन आली पाहिजे असं बरंच काहीतरी वेगळं डोकं लावलेलं असतं, जेणेकरून प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या घरात त्यांची ही टॅगलाईन पोहोचणार आणि साबणाचा तेवढा खप होणार, प्रत्येकाला माहिती मिळणार असं काहीतरी वेगळं त्यांनी मार्केटिंग करायला आता सुरू केलेलं असतं. बबलूचं आणि सोहमचं जे काम चाललेलं असतं ते खूप जोरात आणि अगदी व्यवस्थित चाललेलं असतं. आता नेमकी काम काय चाललंय हे ते काय करताय हे बघण्यासाठी आलेली असते. गुपचूप तारा दरवाजाच्या बाहेर उभा राहते आणि यांचं नेमकी काय चाललंय त्या बाहेरून ऐकत असते. तिलोत्मा सकाळी सकाळी पेपर उघडते, बघते तर काय सख्खी सारंगची जाहिरात असते. सारंगच्या साबणाचं प्रोडक्शन करणार किंवा मार्केट करणार ते सगळं काही त्या पेपरमध्ये फ्रंट पेजला छापून आलेलं असतं. तिला तुम्हाला इतका जबरदस्त धक्का बसतो, हे झालंच कसं. आता मोबाईलवर सौंदर्याचं रील्स असतात आणि यांची टॅगलाईन असते ती सगळं काही प्रत्येक रील्समध्ये वापरलेली असते. इतकी काय व्हायरल झालेली असतात हे बघून तिलोत्मा एक धक्क्याच बसतो. वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करून सगळ्यात पुढे चाललेली असते. आता सारंग आणि सारंगची टीम वेगवेगळे रील्स असतात, त्याच्यातून काही ना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला असतो. जाहिरात होते आणि मुलींना एक हिंमती मिळते हे बघून तिलोत्मा जरा चकित झालेली असते, कारण वेगळं काहीतरी करून दाखवलेलं असतं. तिलोत्माने अगदी हलक्यात घेतलेलं असतं किंवा काही चालणार नाही म्हणून दुर्लक्षही केलेलं असतं, फायनान्सही केलेला नसतो, काहीतरी वेगळं करून दाखवलेलं असतं सारंगच्या टीमने. आणि सारंगने एका रात्रीचं इतकं काही व्हायरल झालेलं असतं की खरं चकित व्हावं असंच काहीतरी करून दाखवलेलं असतं. आणि तिलोत्माला तो मला धक्का बसला म्हणल्यावर किती सिरियस घ्यावं हे कळतच आहे आपल्याला. आता ऐश्वर्या आलेली असते आणि मॉम बघितलं का तुम्ही हे काय चाललंय, नीली आलेला मोबाईल घेऊन आणि सगळ्यांनीच तेच चाललेलं असतं. तिलोत्मा म्हणते मी तेच बघते आणि मलाही जरा धक्काच बसला. ऐश्वर्या काय चाललंय हे नील म्हणतो, आयडिया चांगली पण मार्केटिंग करण्याची. अगं टीव्हीला जाहिरात करणं हे जुनं झालं, यांना काहीतरी वेगळं वापरलं युनिक आणि खरंच काहीतरी काम करणार, छान बनवतोय सारंग सगळं काही. असं काय बघताय, माझ्याकडे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी सगळ्यात उत्तम पर्याय आणि बरोबर सारंगने तोच निवडलाय. भयंकर अशी चिडलेली असते आणि रागात आलेली असते. सारंगने वापर नाही केला सोशल मीडियाचा, आता पोरीने माझा सारंगचा वापर केला आणि सगळं काही खेळ खेळते. सारंगचा वापर करून सगळं काही खेळ तिचं चाललंय. माझ्या सारंगच्या डोक्यात दाबच घेतलंय, ती काहीतरी सांगते आणि सारंग तसं वागतो. तिचं म्हणणं तसंच ऐकायचं असतं, तिचं म्हणणं अजिबातच खोडून काढायचं नसतं, प्रत्येक गोष्टी मान्य करायची असते सारंगला. ती म्हणते तसं सारंग चाललेलं असतो आणि हे तिला तर मला तर अजिबात आवडत नाही. ऐश्वर्या म्हणते करेक्ट मॉम, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. तिचं डोकं आहे सगळं आणि मग सारंग पुढे चालतोय, पण मागून टोचून करणार तर सावलीच आहे ना. सारंगने चॅलेंज एक्सेप्ट केलं असं मला वाटायला लागले मॉम, जरा विचारायला करायला लागणार आहे. ऐश्वर्या तर मुद्दाम तिलोत्मासमोर म्हणत असते की फक्त आणि फक्त मूर्ख मुलीमुळे सारंग मॉमच्या विरोधात गेले, स्वतःचं असं काहीतरी करून बघतोय. आतापर्यंत मॉमला सपोर्ट देणारा, मॉमच्या बरोबर चालणारा, मॉमच्या विरोधात जाऊन काहीतरी करायला बघतोय फक्त त्या मुलीला. आणि मला काय हे मॉम पटले नाही, 100% सांगत मॉम काही ना काहीतरी प्लॅनिंग आहे, म्हणजे आहे दिसत तसे नाही, ती काहीतरी प्लॅन करते आणि सक्सेस होण्याचा मार्ग दिसतोय मला. बघा तुम्ही समोर काय येते ही सहज आलेली नाही आहे, सारंगच्या आयुष्यामध्ये काहीतरी धमाका करणार म्हणजे करणार. ऐश्वर्याने जे सांगते ना मॉम तुम्ही फक्त लक्षात ठेवा. नील म्हणतो ऐश्वर्या उगाच काही बोलू नको, प्लॅनिंग आणि कसलं प्लॅनिंग आहे काही बोलू नको आणि मॉमच्या डोक्यात काही भरू नको. नील तुला माहिती आहे का, काही तुला माहिती आहे का नील, सारंगला फायनान्सर कोणी केलं आणि उभा कोणी केलं, फायनान्सर कोणी, जगन्नाथ. अरे सगळ्यामध्ये जगन्नाथ मेने, तुझ्या लक्षात येते का नील, सगळं काही जगन्नाथ आणि त्या मूर्ख मुलीचा प्लॅनिंग आहे. आणि बरोबर तसं काय चाललंय तिलोत्मा माहीत नसतं, पण ऐश्वर्या मुद्दाम तिलोत्मासमोर म्हणते आणि तिलोत्मा अजूनच चिडलेली असते. आधी फक्त सारंगवर चिडलेली असते की तो सावलीचा ऐकतो, आता मात्र जगन्नाथने फायनान्सर बघून दिला म्हटल्यावर तिलोत्मा अजूनच राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणते सगळं काही जगन्नाथ पासून चालू झाले आणि अजूनही जगन्नाथ खेळ खेळतोय, शेवट काय करतोय जगन्नाथलाच माहिती. मूर्ख मुलीला सारंगच्या आयुष्यात आणलं, जगन्नाथने सगळं काही खेळ खेळतोय. जगन्नाथ अस्मीला कोणी आणलं, जगन्नाथने आपल्या घराचं वाटोळं कोणी केलं, जगन्नाथने ताराचं आणि सोहमचं लग्न कोणी लावलं, जगन्नाथने पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळी लिस्ट काढलेली असते. जगन्नाथने आतापर्यंत काय काय केलं आणि तसा तिलोत्माला राग येत असतो. जगन्नाथ इतकं सगळं करतो तरी सारंग आणि सावली त्याचं काय ऐकतात. तिलोत्मा थोडाफार काय सपोर्ट करणार असते सारंगला, तोही काढून घेते आणि त्याच्या विरोधात डायरेक्ट उभी राहणार असते, कारण ऐश्वर्याने तिने कानच तशी भरलेली असतात. आता माहिती आहे का शेवटचं स्टेप काय, डायरेक्ट मॉमला सारंगच्या विरोधात उभं केलंय.
उभं केले हे जगन्नाथला करायचं होतं. जगन्नाथ ते परफेक्ट केले. मॉम आणि सारंग किती एक होते किंवा एक विचार होता त्यांचा मॉमचा सारंगशिवाय किंवा सारंगचा मॉमशिवाय काही होत नव्हतं. पण आता जगन्नाथने अशी काही खेळ खेळली आहे की सारंग डायरेक्ट मॉमच्या विरोधात जाऊन उभा राहिला. म्हणजे जगन्नाथला जे हवंय ते बरोबर त्याने करून दाखवले. तिलोत्तमा चिडते आणि म्हणते जगन्नाथ सगळीकडे कसा हा जगन्नाथ आहे. वाटलंच होतं मला कुठेतरी जगन्नाथ असणार, पण शंका होती. आता सांगते ना ऐश्वर्या, मला खात्री पडली आहे सगळ्यांची मागे जगन्नाथ आहे. पोरगी आणि तो जगन्नाथ माझ्या घरात फूट पाडण्याचा यशस्वी झाला. जगन्नाथ सुद्धा सोडणार नाही आणि या पोरीला सुद्धा नाही. आता बघतच राहा ऐश्वर्या मी नेमकी काय करते. इकडे अमृता आणि सावली किचनमध्ये असतात. सावलीला काहीतरी समजून सांगत असते. अमृता वहिनी मला करायचं नाही आणि प्लीज त्या गोष्टीचं मला तुम्ही फोर्स करू नका. अगं पण सावली तू नकार का देते, कारण कळू दे मला, कारण असं काही नाही मला कसं नाही करायचं म्हटल्यावर नाही करायचं. आणि वहिनी तुम्ही मला तीच गोष्ट सारखी सांगू नका. अमृता सावलीला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण सावली एकी घ्यायला तयारच नसते. सावली म्हणते अमृता वहिनी तुम्हाला माहिती आहे का किती कष्टाने हळूहळू सारंग सरांमध्ये आणि माझ्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होते आणि घरच्या लोकांनी तरी कुठे स्वीकारले मला. विशेष म्हणजे तिलोत्तमा मॅडमने मला स्वीकारलं नाही आणि मी तर आता हे करायला गेले तर तिलोत्तमा अजूनच माझ्यावर चिडतील आणि मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अमृता वहिनी मला काही करायचं नाही की ज्यामुळे तिलोत्तमा मॅडमला त्रास होणार. अगं सावली आईला रागवण्याचा किंवा आईला चिडण्याचा प्रश्न कुठे येतो. मी तुला काय सांगते आणि तू काय बोलते हा वेगळा प्रश्न. मी जे सांगते ते वेगळं, तू कुठे काय घेऊन चालली. नाही वहिनी सगळ्यांची संपदा शेवटी तिलोत्तमा मॅडम जवळच येतो, त्यामुळे प्लीज मी काही केलं तर तिलोत्तमा मॅडमला अजिबात आवडणार नाही आणि त्याच्या विरोधात जाऊन मला अजून काही करायचं नाही. आता अमृता सावलीचं खूप समजून काढत आहे, पण सावली काय ऐकायला तयार नसते. अमृता तर सावलीला समजावून सांगून दमलेली असते, पण सावली काय ऐकायला तयार नसते. शेवटी अमृता तर रुसलेली असते आणि सावलीला म्हणजे माझ्याशी बोलूच नको, मला काय म्हणायचं तुला ऐकायचं नाही ना, मग माझ्याशी बोलू नको. सावली इकडे आता ऐश्वर्याच नील आणि तिलोत्तमा चिडलेली असतात आणि ऐश्वर्या आणि नील तिला समजून सांगत असतात की शांत व्हा. यांचा सावळा गोंधळ चालू असतो. आता भरी तरी आलेली असते. तारा मॉम मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं महत्त्वाचं विषयावर. तुमचं काय मला परमिशन हवी होती. तुम्ही जर हो म्हटलं तरच ती गोष्ट करणार, पण आधी तुम्ही माझं ऐकून घ्या. मला काय म्हणायचं तुम्हाला आवडेल तर होकार द्या. मग मला काय म्हणायचं मी आता ते रूप मॉडेलिंग हट याबद्दल वाचले ऐकलं. मला माहीत होतं माझं करिअर गाण्यामध्ये आहे आणि गाण्यामध्येच मला पुढे जायचं आहे, पण कसं आहे ना आता एक संधी मिळते म्हटल्यावर चान्स घ्यायला हरकत नाही ना मग, त्यामुळे मला तिकडे जावं भाग घ्यायला असं वाटतं. तुमची हरकत नसेल तर तुम्हाला कसं वाटतंय मग. खूप इच्छा आहे मग मी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकते काय. शरीर इतका राग येतो. हॅलो विषय काय आहे तुला माहिती आहे का. या गोष्टीमुळे सारंग आणि मॉममध्ये आधीच वाद आहे, काय ते मतभेद चाललेत आणि तू येऊन काय अजून बरी तर मॉमला विचारते तुमच्या विरोधात जाऊ सगळं काय सारण करतोय. त्या मूर्ख मुलीचा ऐकून आणि यांच्यामध्ये भाग घ्यायचं ते मॉमला विचारायला आलीस का तू, डोक्यावर पडली की काय. तारा म्हणते वहिनी मला सगळं माहिती आहे आणि सगळं कळतं सुद्धा, पण मला खूप इच्छा आहे की मी भाग घ्यावा आणि मला असं वाटतंय की मॉमची काही हरकत नसणार आहे, त्यामुळे वहिनी आधी मॉमला सांगू द्या की त्यांची काय हरकत आहे. तिलोत्तमा म्हणते घेऊ दे की ताराला मॉडेल हटमध्ये भाग घेऊ दे मॉम. तुम्ही काय बोलताय होय ऐकलंय. ऐश्वर्या तेच म्हणते तारा तू भाग घे, तुला हवंय ते कर. सारंग नको त्या लोकांचा सल्ला घेऊन ही कॉम्पिटिशन रन करणार आहे ना, तेही माझ्या विरोधात जाऊन करू दे की त्याला सारंगचं इगो बोलते आणि सारंगचा इगो कसला हँडल करायचा मला चांगलंच माहिती आहे. आता ही तिलोत्तमा का आहे ना एक दाखवून देते मी सारंगला. आई नसली तर एक बिझनेस वुमन म्हणून कशी उभी राहू शकते सारंगच्या समोर. आता सारंगला मी दाखवते मी आई आहे त्याची आणि तो माझा लेक सुद्धा माझ्यासारखा आहे आणि आता तो एरेला पेटलाय, बाकी त्याला काही दिसत नाहीये ना. मला पहिल्यापासून आवडतो, सुंदर अतिसुंदर नितांत सुंदर. आता मी बघतेच ना हा मॉडेल हंटमध्ये विनर कोण होत आहे मला आता बघायचं आहे. करू दे सारंगला काय करायचं, हिला भाग घ्यायचा तर हिला सुद्धा भाग घेऊ दे. आता फक्त मला विनर कोण आहे याची उत्सुकता लागली आहे. बघतेच मी आता कसं काय विनर निवडतात की सर्वगुण संपन्न तू विनर असणार आहे. तिलोत्तमा भयंकर अशी चिडलेली असते आणि सारखी ती बडबड करत असते. सारंगला काय वाटतं सारंगच्या डोक्यात काय चाललंय ना सारंगला माहिती आहे. मला सारंग नेमकी कळतच नाही. काल आलेली मुलगी कालच आली, अगदी ती त्याला सल्ले देते आणि सल्ले त्याला पटतोय आणि मी लहानपणापासून लहानाचा मोठा केलाय तर माझा सल्ला त्याला पटत नाही. म्हणजे किती फरक आहे. एका रात्रीत आलेली मुलगी सारंगला सल्ले देते आणि ते सल्ले पटते सुद्धा. आता बघूया तिची सल्ले किती काम येतात आणि किती बरोबर असतात करतेस की. त्यामुळे ऐश्वर्या काय करायचं ना सारंगला करू दे, आपण फक्त बघत राहूया. तिलोत्तमा आणि ऐश्वर्या नाही ते बोलत असतात. नील फक्त शांतपणे उभा राहिलेला असतो. तो काही जजमेंट पास करत नाही ना सारंगच्या बाजूने किंवा तिलोत्तमाच्या बाजूने, फक्त शांत उभा राहिलेला असतो. कारण नीलचं असं म्हणणं असतं की सारंग जे करतोय
ते सुद्धा योग्य आहे. उगाच कोणाला विरोध करायचा म्हणून विरोध करायचा काही एक अर्थ नाही. तोही छानच करतोय, आपण ते फॉलो केलं पाहिजे. पण नाही, तिलोत्मा आणि ऐश्वर्यानी वेगळीच पार्टी केलेली असते आणि सारंगपासून त्या वेगळ्या झालेल्या असतात. तिलोत्मा म्हणते, रूपम कॉस्मेटिकच्या मालकिनीच्या विरोधात जाणं एवढं सोपं नाही. आता मी दाखवून देते नेमकी मी काय. तिलोत्मा म्हणते, आता तिलोत्मा ही भयंकर अशी चिडलेली असते किंवा ईर्ष्याने बोलत असते. हे नीलला अजिबातच आवडत नसतं. फक्त ताराला आणि ऐश्वर्याला मात्र फार हसू येत असतं. नीलला अजिबात आवडत नसतं. तोंड अगदी त्याने सोडून दिलेलं असतं आणि त्याच्याकडे फारसं लक्षही देत नाही. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून उभा राहिलेला असतो. इकडे आता दादा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि जयंतीला रील बनवायची असते. सारंगने ॲड काढलेली असते की रील बनवून तुम्हाला काय वाटतं ते माझ्यापर्यंत पोहोचवा. आता एवढंच गोंधळामध्ये जयंतीला रील बनवायची असते. एक मुलगी चाललेली असते हॉस्पिटलमध्ये, ताई मला रील बनवायची आहे, जरा शूट करते का? हो करते. किती हे आनंदाने कॅमेरा घेते आणि शूटिंग करायला लागलेली असते. आता जयंती काय बोलायचं ते कॅमेरामध्ये बोलत असते आणि ते शूटिंग करून तिला पाठवायचं असतं. जयंती आता असं काही संदेश देत असते की मी किती सुंदर आहे, तुम्ही आत्तापर्यंत बघितलंच आहे, पण माहिती आहे का माझं आंतरिक सौंदर्य काय, भारतीय नारीचं कर्तव्य, आता मी किती संस्कृत आहे किंवा पतीचं सेवा कशी करते तुम्हाला तर माहितीच आहे. माझ्या मिस्टरांना पॅरालिसचा झाला, इथे हॉस्पिटलमध्ये राहून दिवस रात्र त्यांची सेवा करते आणि त्यांच्यासाठी तर सूप आणायला चालली आहे मी. अगदी इमोशनल झालेली असते, कधी कधी रडते, कधी हसते, कधी इमोशनल होऊन बोलते. काय नाटक लावलेले असते जयंतीला तिला काय बोलायचं ते नाटक करून संदेश दिलेला असतो. आणि त्या मुलीला म्हणते कट कर की किती बॅटरी खाते माझी, इथे नवरा माझा कॉन्टवर पडला आणि तू आता अजून मला खर्चात कर आणि बॅटरी जाते ना माझी वायाला, पटकन फोन बंद कर. का तुला फोन बंद करायला सुद्धा कळत नाही का? त्या बिचारीने थांबून हिचा व्हिडिओ बनवलेला असतो. तिचा आभार मानायचे सोडून जयंती तिलाच बोलत असते की का गं मला त्रास देते, माझी बॅटरी संपवायचं मला प्लॅन, तुझा त्या मुलीला पागल म्हणते आणि मोबाईल तिने हातून काढून घेतलेला असतो. ती बिचारी तिथून लगेच निघून जाते आणि जयंतीने मात्र पट्टा चालू केलेला असतो. फती म्हणते झालं एकदाचा व्हिडिओ पाठवला सुद्धा, बरं झालं. आता कसं आहे ना, काही बी झालं ना तर मॉडेल हटणे क्वीन म्हणजेच होणार. जयंती भागवत जेवढे काही रील चाललेले असतात प्रत्येक रील्सच्या चेक करत असते आणि प्रत्येक स्वतःला टिकमार करत असते स्वतःपासून, कारण कुठेही चूक करायचं नाही, त्याला योग्यच अशी तिला निवडायचं असते. त्याच्यातून तो प्रत्येकाची रील्स बघत असतो आणि मन लावून एकती असतो, जी योग्य वाटणार तिच्यावर टिकमार्क करत असतो, कारण फायनल त्या लोकांना बोलायचं असतं. खूप छान रील्स आलेले असतात आणि काही बोगसही आलेले असतात. त्या चांगल्या खरंच असं मनाला भेटतील अशा सगळ्या काही रील्स त्यांनी चॉईस केलेले असतात. आता ताराने सुद्धा भाग घेतलेला असतो. सोहम फोन लावतो आणि म्हणतो तारा तुला काही गरज आहे, कशाला आपल्याच कंपनीमध्ये गर्दी करू नको. तारा खूप एक्सायटेड असते, तारा हसत असते, खूप आनंदी असते. सो म्हणते काही गरज नाही आहे, तू करायचं नाही आहे, तू भाग घेत नाही आहेस, कळत आहे का तुला काय गरज होती, म्हणजे मॉडेलिंगमध्ये सुद्धा मला करिअर करायचं आहे, मला काय थांबायचं नाही, फक्त गाणं म्हणून ची सुरुवात आपल्या कंपनीपासून होत असेल तर काय हरकत आहे. आणि हे बघ करिअर सगळ्यात महत्त्वाचं आहे, मला आधी करिअर घडवायचं बाबा तारा, आधी मला एकदा विचारायचं किंवा सांगायचं तरी ना. आय एम सॉरी, नेक्स्ट टाईम मी तुला नक्कीच विचारेल, तसंही तुला विचारावं असं मला वाटतच नाही, पण तुला वाटत असेल तर पुढच्या वेळेस करेन, तुला विचारायचं की नाही. एवढं बोलून ताराने फोन कट केलेला असतो. सोमला कुठेतरी खटकतं ताराचं वागणं बोलणं. आता सारंग सोमला आणि बबलूला अजून काही पॉईंट समजून सांगत असतो. तेही म्हणल्यावर एकदा तसं केलं तरच आपल्याला योग्य ते मिळू शकते. याच्यातून हो तू म्हणतोय दादा अगदी तसंच करूया, आम्ही सगळं काही बारीक निरीक चेक करतोय, तू म्हणतोय ना कुठेही काही चूक होणार नाही. दादा बबलू पटकन कामाला गेलेले असतात आणि सोम मात्र तिथेच थांबलेला असतो, हळूहळू चाललेला असतो. सारंगला माहीत असतं की नेमक्या आता सोमच्या डोक्यात काय चाललंय, सोम का नाराज झालाय, सोम ताराला बघून नाराज झालाय ना. नाराज असं नाही रे, पण तिला एकदाही वाटलं नाही की मला सांगावं, महत्त्वाचं आहे मला सांगावं, मला विचारणं डायरेक्ट कशी निर्णय घेते ती, आणि ताराला हे करायची गरज आहे का. दादा सारंग म्हणतो करू दे सोम, तिला जे आवडतं ते करू दे, काही हरकत नाही, आपली कंपनी म्हणून काय तिने काही करायचं नाही का, तिला जे आवडतंय ना ते करू दे, तिला कुठेही बदनात ठेवू नको. बरं सोहम सारंगने आता सोमला समजून सांगितलेलं असतं आणि सोहमी शांत झालेला असतो. इकडे आता सावली मार्केटला आलेली असते आणि तिची चाललेली असते, तिचं लक्ष नसतं की जगन्नाथने गाडी थांबवली आणि जगन्नाथ तिला बघतोय. अलका म्हणते आपली सावली आहे ना ती, हो पण इकडे काय करते, अहो मार्केटमध्ये आहे, मार्केटला आली असणार काहीतरी घ्यायला. अलका तिला आवाज द्यायला लागलेली असते, म्हणते शांत बस, ती काय करते आधी बघू दे आपण, कशाला आवाज देते. जगन्नाथ सावलीला जे करणार आहे जगन्नाथने शूटिंग चालू केलेली असते आणि म्हणतो जी टॅगलाईन आहे तिथे तशीच परफेक्ट माझी लेख करणार आहे, तू बघतच राहत का. आणि जगन्नाथने सुद्धा शूटिंग करायला सुरुवात केलेली असते. एक अंध बाबा असतात, त्यांना रस्ता क्रॉस करून द्यायचं असतं. सावली स्वतः घाई असते, घरी जाण्याचे ते सोडून आता बाबांना रस्ता क्रॉस करून देण्यासाठी मदत करत असते. इतकी निस्वार्थी प्रत्येक काम सावली करत असते. आता हे सगळं शूट करून त्याच्या स्पर्धा ठेवलेली असते सारंगने, त्या स्पर्धेचं आपण ते सगळं काही व्हिडिओ जाणार असतो, हे कोण करणार असतं.
जगन्नाथ म्हटलं तसं बरोबर सावली करत असते. ते आजोबांना मदत करते आणि रोड क्रॉस करून देत असते. यांच्यातून तिचे सच्चेपणा माणुसकी सगळं काही दिसत असतं. टॅगलाईनला अगदी परफेक्ट अशी सावली बसलेली असते. ब्राह्मण सौंदर्यापासून तुमचं आतलं सौंदर्य खूप महत्त्वाचं आहे. रूपम मॉडेल हंटसाठी आदर्श व्हिडिओ तयार केलेला असतो आणि तो लगेच पाठवलेला असतो, अपलोड केलेला असतो. जगन्नाथ मुली भाग घ्यायला नाही म्हणत असते. नगरपाने जगन्नाथने तिला भाग घेऊनही टाकलेलं असतं. अलका आता बघ माझी लेक, भागी घेणार आणि जिंकणार सुद्धा फक्त माझीच लेक. अलका तू फक्त बघत असरा. आता इकडे ऐश्वर्या, तिलोत्तमा, बाबा आणि सारंग उभे राहिलेले असतात. बबलूला इतका काय आनंद झालेला असतो. त्यांनी काजू कतली आणलेली असते आणि सगळ्यांना तोंड गोड करायला लावतो. बाबा खूप कौतुक करत असतात सारंगच्या प्लॅनचं. तिलोत्तमा म्हणत अच्छा म्हणजे तुझा प्लॅन वर्क करतोय, व्हेरी गुड, थँक्यू आई. तिलोत्तमा म्हणते आम्ही आहो की नाही या स्पर्धेमध्ये भाग का? तुमचं चालले. आई असं काय बोलते गर, तू अजूनपर्यंत बोलवलं नाही ना म्हणून विचारते. बरं आई असं काय बोलते, तुझ्याकडून शिकलोय, काही झालं कुठलीही परिस्थिती असली फक्त लढत राहणं आणि तेच करतो मी तुझ्या विरोधात उभं राहिलं. असं काही वाटून देऊ नको, सगळं काही तू सपोर्ट करणार आहेस मला. तिलोत्तमा मनात वेगळंच काही चाललेलं असतं आणि सारंगच्या मनात काहीतरी वेगळं. सारंग अगदी स्वच्छ आणि साफ मनाने सगळं काही करत असतो. ऐश्वर्याचं ऐकून तिलोत्तमाला वेगळंच डोकं चाललेलं असतं. मकरंजली सुद्धा बोलवणार आहे. आई मी असं काय बोलते तू? अरे सारंगजी ऑफिसमध्ये झाले त्याच्यानंतर मकरंजी येतील असं तुला वाटतंय का? आई मी वेगळं काही बोलले नाही, फक्त माझी मत मांडली, जे रिअल होतं तेच मी बोललो. त्यामुळे त्यांना राग येण्याचं काहीच कारण नाही. अख्खं जगाला जे पटवून द्यायचं ते मी तुम्हाला जर पटवून देऊ शकलो नाही तर अख्खं जगाला कसं काय पटवून देणार? आधी तुम्हाला पटवून देणं गरजेचं आहे. आई तुम्ही तिथे असणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही तिथे याचं. तिलोत्तमा म्हणते सारंग कधी कधी तुझं काय करू ना मला कळतच नाही. काही असू दे पण तुझा विचार इतका प्रामाणिकपणे समोरच्याला पटवून देण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न करतो ना, ही खरंच आई म्हणून इतकं कौतुक वाटतं ना मला. सारंग खरंच कमाल आहेस तू. आता याचं हे सगळं चांगलं चाललेलं असतं पण ऐश्वर्या कुठे काय चांगलं आवडतं. ऐश्वर्याच्या डोक्यात काय ते वेगळं सुरू झालेलं असतं. ऐश्वर्या म्हणते तिलोत्तमा मेहंदळे जज आहे म्हटलं तारा मेहंदळे तर जिंकणार 100%. सारंग आता तुझं अवघड आहे बाबा, स्वतःचं चक्र युवामध्ये स्वतःच अडकला. आता तिलोत्तमा म्हटल्यावर ताराला जिंकणार. इकडे आता सावली बेडरूममध्ये असते आणि अगदी शांत असते. सारंग म्हणतो सावली मी मनकवडा नाही. ती म्हणते म्हणजे काय झालं? अगं तुझ्या मनात काय चाललंय मला कसं कळणार आहे? तू सांगितल्याशिवाय तू गप्प राहिली तर मला कळणार आहे का? सावली. सारंग म्हणतो सावली तुझ्या मनात काय चाललंय ना सांग आणि स्वतःच्या आणि माझ्या मेंदूला त्रास देऊ नको प्लीज, पटकन सांग. सावली म्हणते सारंग सर माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अंतर होत चाललंय ना, ते मला आवडत नाहीये. मायलेकरांमध्ये अंतर मला अजिबात पाडायचं नाहीये. सारंग म्हणतो वेडी आहेस का सावली? असं काही नाहीये, मला जे पटतंय ते मी करतोय आणि आईला जे पटतंय ते आई करते. तुझ्यामुळे आमच्यामध्ये वाद वगैरे काहीच नाही आणि हे बघ बिझनेस आहे हा, ज्याला आवडेल तर त्याचं करायचं. तुझ्यामुळे काही एक झालेलं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला वाईट वाटून घेणं सोडून दे. सावली. सारंग म्हणतो सावली सगळं काय व्यवस्थित होणार आणि हे बघ असं काय बदल होणार आहे की सगळं तो बदल स्वीकारणार. त्यामुळे सावली तू टेन्शन घेऊ नको ग. सावली वर्षानुवर्षापासून जे होतं राहते तसंच होणार होतं पण हे बघ बदल सुद्धा गरजेचा आहे ना आणि तो बदलच घडून पाहतोय ना आपण. मग काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यावर काही लोक विरक्त करणारच ना, तो वीर सुद्धा पचवता आला पाहिजे आणि त्याच्यावर मात करून विजय मिळवता आला पाहिजे. सावली जास्त विचार करू नको ग. सावली काही व्यवस्थित होणार आहे. सावलीला जो प्रश्न पडलाय त्याचं अगदी व्यवस्थित असं उत्तर दिलेलं असतं आणि सारंग म्हणतो टेन्शन घेऊ नको तू झोप आणि मलाही लवकर झोपायचं कारण सकाळी लवकर उठून मला कामाला जायचंय. सारंग आता झोपी गेलेला असतो पण सावलीच्या डोक्याला विचार काही संपत नसतो. आता बघूया सावली डोक्याचा विचार चाललेला ते नेमकी काय आणि कसे पूर्ण करते सावली, याच्यावर कशी विजय मिळवते आणि तिलोत्तमाला कशी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते हे मात्र प्रेक्षकांना आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.